नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. आजचा विषय आहे एका जाहिराती संदर्भातला. अ, राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एक वादळ निर्माण झालं होतं. आता सध्या तरी ते वादळ शांत झालंय. त्यांना ओबीसी मधनं आरक्षण दिल्यामुळं आता ती प्रक्रिया सुलभ झालेली आहे, त्या बातम्या येत आहेत. पण या सर्वांमध्ये एक शहरामधलं महत्वाचा आणि लक्षणीय ठरला. त्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या टीमसाठी एक जाहिरात केली गेलेली होती. बाकीच्या पक्षांची भूमिका कशी आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची भूमिका कशी आहे, ती भूमिका ज्यांनी साकारली. आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर पहिला चित्रपट निघाला. त्या चित्रपटामध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली. आणि पिंपरी चिंचवड शहरातील मानाचा पुरस्कार जो अखिल मराठी पत्रकार संस्था पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं टॉप पीसीएमसी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. ते आपल्या सोबत आहेत. आपण त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे संदीप साकोरे सर, प्रसिद्ध अभिनेते आहेत. सर, एक ती जाहिरात व्हायरल झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही शरदचंद्र पवार यांची भूमिका साकारलेली. काय सांगाल त्या बाबतीत? खरं म्हणजे काय झालं की 1-1.5 वर्षापूर्वी एक ऑडिशन झाली. ते माझं पुण्यामधनं काही फोटो मागवले. ते फोटो व्यवस्थित झाले म्हणून मला मुंबईला ऑडिशन द्यावी लागली. मुंबईचे जे फोटो आहेत ते आणि ऑडिशन ही दिल्लीला गेली आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या रोलसाठी मी फायनल झालो. ते मला माहिती होतं की मला पवार साहेबांचा रोल करायचा, त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगायचो मी पवार साहेबांचा रोल करणार आहे, मी पवार साहेबांचा रोल करणार. आणि सरते शेवटी भारतीय जनता पार्टीच्या पेजवरनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पेजवरनं ते प्रचंड व्हायरल झाले. देशामध्ये, केंद्रात, राज्यात आणि राज्यामध्ये सत्तेत सुद्धा शरदचंद्र पवार साहेब यांनी खूप कार्यकाळ हे केला. त्यांचा एक दरारा होता. ती भूमिका तुम्हाला भेटली, काय भावना होत्या तुमच्या? कसं आहे, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये त्यांना एक माइलस्टोन भूमिका त्याला मिळावी असं एक असतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझी सुरुवातच जगद्गुरु संत तुकारामांच्या भूमिकेने झाली. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये असताना मी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज याही भूमिका केल्या. झाले छत्रपती शिवरायमध्ये मी छत्रपती शिवरायांची भूमिका केली. आणि असं करत करत जवळजवळ 100-150 प्रोजेक्ट करत असताना मी रंगभूमीवर काम केलं, मी सिरियलमध्ये काम केलं, मी सिनेमामध्ये काम केलं आणि टीडीएम नावाच्या पिक्चरमध्ये मी विलनची भूमिका केली. आणि त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं. निश्चितच प्रचंड आनंद झाला होता आणि असं वाटत होतं की एक दिग्गज आणि मुरब्बी असा राजकारणी की ज्याचा दरारा संपूर्ण महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतात आहे आणि राजकारणाच्या पटलावरच एक खऱ्या अर्थानं ज्याला माइलस्टोन असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाच विषय होत नाही. मग तो राजकारणात पक्षी असो कुठलाही असो, अगदी मराठा आरक्षण सुद्धा जो आहे तो विषय पवार साहेबांच्या शिवाय पूर्ण नाही होत. सर, तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की आरक्षणाचा असं कोणताच विषय त्यांच्याशी पूर्ण होत नाही. पण त्या जाहिरातीमध्ये त्यांची भूमिका वेगळी दाखवलेली की ते निर्णय किंवा ठाम भूमिका घेत नाहीत. पवार साहेबांची भूमिका म्हणजे त्या ही ऍडव्हर्टाईज अॅनिमल नावाच्या चित्रपटावरती बेस होते आणि त्याच्यामध्ये पवार साहेब काहीही बोलत नाहीत. सगळ्यात शेवटी फक्त ते सांगतात की सगळ्यांनी याच्यावरती मूक भूमिका घ्यायची आणि मी सांगेल ते ऐकायचं. तुम्ही सगळेजण जरी असलात तरी तुमचा निर्णय घेणारा किंग मीच आहे, मी किंग मेकर आहे. तुम्हाला कधी प्रत्यक्षात जीवनामध्ये त्यांना तुम्ही भेटलात का, किंवा फडणवीस साहेबांना? फडणवीस साहेबांच्या अनेक कार्यक्रमांचं मी निवेदन केलंय, पवार साहेबांच्याही अनेक कार्यक्रमांचं केलंय. बेसिकली जवळजवळ एक 25-30 वर्षापेक्षा जास्त निवेदनाचा अनुभव असल्यामुळे अनेक राजकीय पटलावरती आणि राजकीय नेत्यांबरोबर, अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर मला कार्यक्रम करण्याचा योग आला. त्यामुळे मी पवार साहेबांना पण भेटलेलो आहे आणि मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण भेटलेलो आहे. तुम्ही दोघांचंही निवेदन केलेलं आहे. दोघांमधून काय फरक सांगाल? दोघांमध्ये प्रेक्षक बघतायत, फडणवीस साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्यातले वेगवेगळे पैलू काय सांगाल तुमच्या नजरेतनं? पवार साहेबांचा एक जे गुड वलय पहिल्यापासून की पवार साहेबांना ग्रामीण भागात मानणारा आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबामध्ये, मराठा समाजामध्ये आणि ग्रामीण भागात मानणारा पवार साहेबांना खूप वर्ग आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका ही सांगोस म्हणजे सर्व
विषयाचा व्यवस्थित सखोल चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि योग्य पद्धतीची संधी मिळाली की त्या संधीचं सोनं करायचं, हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वभाव आहे. प्रेक्षक बघतायत मराठा आरक्षणात प्रश्न मिटलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद गॅजेटचा JR काढून कुठेतरी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणलेलं आहे. पण ओबीसी समाजाचा रोष आहे सरकारवर हे JR काढल्यामुळे. त्या संदर्भात समाजात वादविवाद चालू आहेत. समाजात शांतता राहावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना? खरं म्हणजे हे बघा की एक समाजामध्ये पिछडीवर असलेल्या एका वर्गासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी तरतूद करून एक विशिष्ट कालावधीसाठी त्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली होती. खरं म्हणजे हे आरक्षण संपल्यानंतर प्रत्येक पक्षानं त्याच्या त्याच्या स्वार्थाच्यासाठी हे आरक्षण पुढे पुढे लांबवत गेलं आणि याच्यामध्ये प्रत्येक वेळेला राजकारणाच्या संदर्भामध्ये राजकारणाच्या पटलावरती प्रत्येक पक्ष हे आपली पोळी त्या निवडणुकांपुरती बाजून घेतो. अर्थानं सर्वसामान्यांसाठी त्याला काहीच काम करायचं नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला योग्य वाटेल असं रामराज्य आणलं. रामाने सुद्धा काम करत असताना छोट्या छोट्या माणसांच्या गोष्टीला त्याला समाधान मिळावं म्हणून अगदी काम केलेलं आहे. आणि असं रामराज्य आता येत असताना इथे प्रत्येक पक्षानं एक जातीमध्ये एक कलह माजवण्याचं जे काम केलेलं आहे, मला वाटतं याच्यामध्ये सोशल मीडिया हा भाग किंवा टीव्ही किंवा मीडिया हा फॅक्टर खूप आहे की ज्याच्यामुळे काय होतं की ठराविक आपल्याला एक सवंग पब्लिसिटी मिळावी अशा दृष्टीने त्याच्याकडे कॅमेरा येतो आणि जातीमध्ये तुमच्यामध्ये भांडणं लावली जातात आणि स्वतःची स्वार्थाची जी पोळी आहे निवडणुकांपुरती बाजून घेतली जाते. तेच सर मला हे म्हणायचंय की राजकारणी राजकारण करतात, पण आता आरक्षणावरनं महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघालेले आहे. त्यामुळे नागरिकांना शांततेच्या आव्हानासाठी तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे सर्व नागरिकांनी जसं आहे मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा सर्व जाती धर्माचा असेल, 18 पगड जातीचा असेल, सर्वांनी आपलं जे खेळीमेळीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये सतत सातत्यानं वावरावं आणि आपापसामध्ये मतभेद कलह त्यांनी ठेवू नये असं माझं सगळ्यांना आव्हान असेल. आपण बघत होतात प्रसिद्ध अभिनेते साकोरे सरांची प्रतिक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस असतील, शरदचंद्र पवार साहेब आहेत, यांच्यासोबत त्यांचा कसा योग आला, त्यांची पैलू काय आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण ढवळून निघालेले आहे तर शांतता कशी राहावी या संदर्भातही त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे. आपण बघत होता लोकन्याय न्यूज लाईव्ह. मी सूरज. धन्यवाद.